गवंडी पोलीस स्टेशन विरुद्ध केम्पोटेशन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. अंपायर मॅच चालू करा, एवढा वेळ नाही आपल्याकडे. खंबा पंच आपल्या आयुष्यात सुचला की आपण सामना सुरू करायचा आहे. पंच मोठी जबाबदारी आपल्याला खांद्यावरती आहे. टाइम नाही घ्यायचा आहे. विनंती आपल्याला, चला आपले फलंदाज पाठवून द्यायचे त्या ठिकाणी. चला 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 स्पीड दाखवायचं आहे, कारण बाबर सरांकडे आम्हाला विशेष सूचना येतात, कारण टाइम खूप कमी आहे. 3:48 झालेली आहे. आता क्वार्टर फायनलचे महत्वपूर्ण सामने आता आपण पाहतो या ठिकाणी. गोवंडे पोलीस स्टेशन विनंती आहे की आपण राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे. तसेच चेंबूर पोलीस स्टेशनला पण सुद्धा विनंती आहे, त्यांचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी आहे, आपला सुद्धा एक पाठवून द्यायचं. सहकार्याची तुमची अपेक्षा आहे आम्हाला, कारण एकमेकांच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीये. कितीही कोणी मोठा असं तरी सहकार्य खूप महत्वाचं आहे. चला बॉलर दादा, बॉलरचं नाव काय आहे? बॅट्समॅनच्या टीममध्ये इशा प्लेअर आपण या ठिकाणी घ्यायचा. चला या ठिकाणी आले, चालूया. आशिषा वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आशिषा. प्रशांत घाटगे स्ट्राईक होती, पाहतो या पहिला चेंडूचा सामना कशा प्रकारे करतो पाहूया. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र फसतो. या चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी. या सूर्य आता मावळच्या दिशेनं प्रवास करायला लागलाय. क्रिकेटची या चाहते आता आपल्याला चावू सुद्धा लागले, कोणता संघ आता पुढे जाईल. एक एक पाऊल जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. पाहूया नक्कीच. हो हो, चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. 2 चेंडूवरती कोणतीच धावा नाही या ठिकाणी. नाशिक होते आपण प्रकाश खरात. हो हो, फायर केले, चेंडूला उडवलं सरळ प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये पाठवून दिलं. येतंय ब्रँडेड षटकार. तुमची साथ आम्हाला लाभू द्या, आमची तुम्हाला राहील. अरे तुमच्या साथीशिवाय आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. खूप खूप डीजे तुमचे खूप विशेष आभार. पुन्हा एकदा कमबॅक केला सुरेख चेंडू म्हणावा लागेल. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर षटकार आला, नंतर तिसरा चेंडू, चौथ्या चेंडूवरती कमबॅक केला. आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली. आपल्या गोलंदाज स्पिरिट दाखवलं. एक चेंडू थोडासा अवांतर गेला होता. हो हो, पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू टाकला, काही षटकाच्या हातामध्ये सरळ जाते.
पॉईंटच्या दिशेने खेळला पाहू शकता त्या ठिकाणी आहे, परंतु पाहावं लागेल चेंडू जातो. गोंडी पोलिटिशियन हा संघ सुरुवातीच्या षटकामध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र चेंबूर ओहो या ठिकाणी परंतु पंच सांगतात खराब चेंडू ऑप्शनची खूपच बाहेर होता. एकात्मिक संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. किंचित थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता हा चेंडू. आमचे नावा दिले पंच ते आज या ठिकाणी आपल्याला अंपायरी करताना पाहायला भेटतात. विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू निसटला, परंतु एक धावांसाठी जातो. या पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या पृथ्वी मात्र 14 या धावसंख्येवरती 4 षटकांचे सामने असतील. पंच सामने जरा पटपट घ्या, वेळ जातोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. पंच विनंती आपल्याला की आपण स्पीड दाखवायचा, फटाफट सामने सुरू करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा झाल्या होत्या. दादा प्रदीप चेंबूर पोलिटिशियन कडून प्रदीप शिंदे दुसरं षटक टाकण्यासाठी आपल्या संघासाठी आल्या. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक असेल. पाहूया प्रदीप शिंदेवरती खूप मोठी जबाबदारी असेल. दोन्ही अंपायर चला पंच स्पीड दाखवायच्या सामना सुरुवात करायच्या ठिकाणी हो 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 अतिशय चांगला चेंडू. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क या ठिकाणी डॉट चेंडू जातो. या थोडस दडपण बनवण्याचा प्रयत्न आहे प्रदीप शिंदे या गोलंदाजाचा आपल्या संघासाठी. हो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. परंतु पंच सांगतात वाईट चेंडू, खराब चेंडू. एखादी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. हो पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी दोन्ही षटकाच्या हातामध्ये आहे. पाहूया एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का या ठिकाणी आणि 2 धावा मात्र पूर्ण होतात. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघ फलंदाजामध्ये चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला भेटतंय. प्रदीप शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओहो अतिशय चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट करणं आपलं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू गोलंदाजच्या हातामध्ये. काय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. प्रदीप शिंदे का दुसरं षटक मला दिले जाते करणारे माझ्यावरती का हो पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव पूर्ण झाली. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ही एक महत्वाची बाजू असते.
जसं कधी कधी आपण जॉन टुरोसला पाहत होतो क्षेत्ररक्षणामध्ये. चार चेंडू 18 धावा. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु प्रयत्न थोडासा फसतो. 1 धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या पुढे 19. अजूनही गोवंडी पोलीस स्टेशनची सलामची जोडी मैदानावरती आहे. पाहूया त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत गोवंडी पोलीस स्टेशनला. पंचाचा इशारा आपण पाहूया. ठिकाणी ठेव करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कव्हर करायला कोणी नाही. आणि अजून 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. आणि पंच संघात वाईट चेंडू म्हणजे 3 धावा. आमचे नावाजलेले पंच मल्लिकार्जुन आम्हाला सांगतात MC साठी अंपायरिंग करतात. त्यांच्याकडून सांगितलं की व्हाईट बॉलचा इशारा, संघाच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातात. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 22 या धावसंख्येवरती. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतो. या क्वार्टर फायनलचे महत्वपूर्ण सामने आपण या ठिकाणी पाहतो. 1-1 पाऊल तुम्ही आता पुढे चाललेला आहे. पाहूया जो संघ अंपायर चेंबूर पोलीस स्टेशन जास्त वेळ घेत आहे, विचार करा जरा त्याचा. बाबर सरांकडून आम्हाला पुन्हा एकदा सूचना येतात की आपण खूप जास्त टाइम घेत आहे. पुन्हा एकदा पंच सांगतात आम्हाला वाईट चेंडू 31 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं. आणि दबाव आता या ठिकाणी मात्र थोडासा आपल्याला पाहायला भेटतोय, तो मात्र चेंबूर पोलीस स्टेशन वरती. पहिल्यांदा आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये उलटा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय का नाही, एकच धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली मात्र 24. अजून 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडू मध्ये किती धावा येतात त्या नक्कीच पाहावं लागेल. चला एक विनंती आहे पंच, आपल्याला विनंती आहे की पटापट सामने सुरू करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रवीण याला आपल्या संघासाठी या चेंबूर पोलीस स्टेशनला एक विनंती आहे की आपण जास्त वेळ न घेता सहकार्य करायचं आहे, कारण पुढील मॅचेस सुद्धा आपल्याला खेळवायच्या, त्याचं गांभीर्य नोंद घ्यायची आहे. आणि या ठिकाणी थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार खूप लवकर पडतो, व्यत्यय होऊ शकतो आपल्याला. चांगला चेंडू वाईट मागण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू स्टंपवरून चालला होता. आमचे नावलेले पंच सांगतात की हा एक चांगला सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसतो आणि विकेटचं पत अंडीज यावर. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानात दाखल झालाय तो. प्रवीण, चला प्रवीण आपण फलंदाजी मैदानावरती प्रवीण दाखल झालाय गोवंडी पोलीस स्टेशन कडून. कोण प्रवीण सरस ठरतो ते नक्कीच पाहावं लागेल, गोलंदाजी मधला की फलंदाजी मधला. चेंबूर पोलीस स्टेशन कडून प्रदीप, तर गोवंडी पोलीस स्टेशनचा प्रदीप खेळण्यासाठी आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही, निर्धाव चेंडू जातो. या सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रदीप मध्ये, तो यशस्वी ठरतोय.
हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका. षटकाच्या हातामध्ये विकेट होतंय की नाही या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु कॅच या ठिकाणी ड्रॉप होते. जीवनदान भेटते. पाहूया जीवनदानाचा फायदा आपण कशा प्रकारे घेतो, नक्कीच पाहावं लागणार आहे. गोंडी पोलीस स्टेशन हा संघ आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 25 धावा. पाहतोय. हो हो, फायर केले. पाहूया ठिकाणी चेंडू जातो सीमा रेषा वेळेचं बंधन आहे सर्वांना. इथे खराब चेंडू, दिशाहीन चेंडू होता. इलेक्शनच्या खूपच बाहेर. पंच आमचे नावाजले सांगतात की वाईट चेंडू एकत्रित धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रगती पदावरती. चेंबूर पोलीस स्टेशन विरुद्ध गोंडी पोलीस स्टेशन दरम्यान ही लढत आपल्याला क्वार्टर फायनलची मॅचेस पाहायला भेटतात. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच सांगतात वाईट चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. 4:06 झालेले आहेत. हो हो हो, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्समन चेंज या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. चला चला, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहूया या ठिकाणी झेल होते की नाही, परंतु सुंदर असा विकेटचं पतन. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला कोर्टे सर, आपण मैदानावरती या ठिकाणी जमिनीलगत शॉट मारला या ठिकाणी, परंतु एकाच धावांमध्ये समाधान मानावं लागेल. विशाल कोर्टे सर, आपण पाहतो नजरेवरती गोंडी पोलीस स्टेशन कडून धावसंख्या पुढे जाते ती 32 धावा. प्रकारचे आपण पाहूया. हो हो हो, पुन्हा एकदा हवाई फायर केलंय. पाहूया या ठिकाणी विकेटचं पतन या ठिकाणी.
दिशाला. चौतीस धावांचं लक्ष असेल गोवंडी असं. फिल्डिंग लावून घ्या. चला गोवंडी पोलीस स्टेशन आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून द्या. ट्रॉम्पे कॅप्टन. चेंबूर अत्यंत कमी धावाचं तुम्हाला आव्हान आहे. संपत शिंदे मगाचे 2 आता 2 4 लागू झालेले. चेंबूर काळजीपूर्वक प्लेयर पाठवा. तगडं आव्हान आहे बॉलिंगचं. चला पंच बॅट्समॅन चेंबूर पोलीस स्टेशन आपण आपले बॅट्समॅन पाठवून द्यायचे. चेंबूर पोलीस स्टेशन. चला पंच आपण आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर चेंबूर पोलीस स्टेशन आपले बॅट्समॅन सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे विनंती आपल्याला. चला संपत आणि आशिष सलामची जोडी मैदानावरती मार्कस होताना आपल्याला पाहायला भेटते. देवनार पोलीस स्टेशन गोवंडी पोलीस स्टेशन एक राखीव खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे. गोवंडी पोलीस स्टेशन राखीव खेळाडू. अरे बॉलरचं नाव बॉलरचं नाव गोवंडी आपण एक राखीव खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे विनंती आपल्याला. हो चौकार या ठिकाणी पाहावं लागेल. चेंडू जाते सीमा रेषा पार येते. चौकटीचे आव्हान. धन्यवाद धन्यवाद. पण मॅच आल्याला सगळं सुरू ठेवायचे या ठिकाणी कारण गोवंडी पोलीस स्टेशन विरुद्ध चेंबूर पोलीस स्टेशन याच्यात मग पूर्वी होणारा सामना टॉम्बे पोलीस स्टेशन विरुद्ध झोन 60 या दोन्ही संघादरम्यान
दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला आपण सुरुवात करायची मॅचला. चला पंच का थांबताय मॅच साठी या. ओहो मस्त फटका गॅप मध्ये क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटलं या ठिकाणी. या तीन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आशिष आणि संपत ही सलामीची जोडी आपण पाहतोय. हो हो फायर केला चेंडूला उडवलंय सरायला. प्रेक्षकांच्या येतोय चला एक धाव पूर्ण झाले या ठिकाणी. हवाई फायर महेंद्रसिंग थँक्यू डीजे. असं वाटलं काही क्षणासाठी हा चेंडू सीमारेषी बाहेर. 16 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुंदर काही क्षणासाठी असं वाटलं हा चेंडू षटकार जाईल, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या ठिकाणी पाहायला भेटलं. सुंदर असा खेळ. एक इंटरेस्टिंग मॅच झाली गोवंडी फाउंडेशन विरुद्ध चेंबूर फाउंडेशन दोन्ही संघादरम्यान. हलक्या हात
त्यांनी खेळलाय, चेंडूला चांगला सन्मान दिलाय. एक धाववरती समाधान मानावं लागेल. प्रवीण त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण 15 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता अजून आहे आपल्याला.